कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद भाग 5वा मराठी कथा. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि एक लाईक तर नक्की करायचं आहे. तुमचं एक लाईक आणि एक कमेंट मला पुढचे भाग लिहिण्यासाठी प्रोत्साहन देते. तर चला वळूयात कथेकडे. माळीवरून खाली उतरताना पौर्णिमेच्या पावलांमध्ये ताकद उरलीच नव्हती. दोन्ही गालांवर उमटलेली प्रियांच्या हाताची आग आणि ओठांच्या वर दाबून ठेवले अश्रू. मन आतून पूर्णपणे तुटलेलं होतं. माझे तुझ्यावर प्रेम नाही हा प्रियांशचा नकार तिच्या काळजाला पार चिरून गेला होता. अश्रू डोळ्यात साठवून ओठांवरची ती पाण्याची रेष हाताच्या मागच्या बाजूने पुसत हळूच ती जिन्याची पायरी उतरत होती. तिचा पाय शेवटच्या पायरीवर पडताच तितक्यात मागून एका हक्काच्या मायेने ओथंबलेल्या हाताने तिची नाजूक मनगट घट्ट धरली. पौर्णिमा जागीच थबकली. तिने पटकन मान खाली झुकवली आणि डोळ्यात साचलेलं पाणी पापण्या आड लपवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. कोण? ती थरथरत्या आवाजात बोलणार तो समोर उभ्या असलेल्या 2 व्यक्तींना पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. समोर दुसरं कोणी नसून स्वतः प्रिया आणि शिवमराजे उभे होते. चक्क प्रियांशचे आई-बाबा, वाड्याचे आदरस्थान आणि पौर्णिमेचे सख्खे आत्या-मामा. पौर्णिमेने हाताच्या पदराने आपला गाल झाकण्याचा प्रयत्न केला आणि चेहऱ्यावर एक खोटं उसनं हसू आणत म्हणाली, आत्या मामा तुम्ही दोघांनी अचानक असा हात का पकडला? काय झालं मामा? तुम्ही दोघं इथं कसे? प्रियाच्या डोळ्यात प्रचंड काळजी आणि मायेची आतुरता दिसत होती. तिने पौर्णिमेच्या हनुवटीला हात लावून तिची मान वर करण्याचा प्रयत्न केला. बेटा पौर्णिमा, काय झालं ग? तुझे डोळे एवढे लाल का वाटतायत? आणि तू अशी रडल्यासारखी का दिसतेस? पौर्णिमेने मान पुन्हा खाली झुकवली आणि पदरासारखा पडद्यासारखा पदर पुढे करत अडखळत म्हणली, काही नाही हो आत्तू. ते माडीवर जुन्या वस्तू होत्या ना, तिथे धूळ खूप होती. डोळ्यात काहीतरी बारीक गेलं असावं म्हणून पाणी येत होतं. दुसरं काही नाही. तसे शिवमराजे हळूच हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक धीर गंभीर पण प्रचंड समंजस भाव होते. त्यांनी पौर्णिमेच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि मिश्किल आवाजात म्हणले, हो का बेटा? नक्की डोळ्यात धूळच गेली ना? की तुझ्या या मामाला आणि आत्याला अजूनही तू लहान बाळ समजतेस? आमच्या डोळ्यात धूळ फेकतेस का? पौर्णिमा मनातून प्रचंड घाबरली. ती तुटक तुटक आवाजात म्हणली, नाही मामा, खरंच डोळ्यात काहीतरी गेले. तुम्ही किती काळजी करता हो तुमच्या भाचीची. अहो, तुमची भाची आता मोठी झाली, तिला स्वतःची काळजी घेता येते. प्रियाने एक लांब श्वास घेतला. तिच्या डोळ्यांतून मायेचे 2 थेंब गालावर घसरले होते. ती पौर्णिमेच्या अगदी जवळ आली आणि तिचा तो झाकलेला गाल हळूच मोकळा करत म्हणली, हो बेटा, आमची भाची आता खूप मोठी झाली आहे ना, पण तिला खोटं कसं बोलायचं, कुठे बोलायचं आणि मुख्य म्हणजे कोणासमोर बोलायचं हेच अजून मुळीच कळत नाहीये ना, हो ना? प्रियाचे हे शब्द ऐकताच पौर्णिमेचे हृदय धडधडू लागले. शिवमराजे पुढे झाले. त्यांनी पौर्णिमेच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले आणि अत्यंत प्रेमळ आवाजात म्हणले, ओ, आमच्या राणी सरकारच्या लाडक्या लहान राणी साहेब, जुन्या खोलीच्या खिडकीबाहेरून आम्ही दोघांनी सगळं ऐकलंय. आमच्या राणी सरकारनी आणि मी त्या उद्धट प्रियांशचंही सगळं बोलणं ऐकलंय. त्यामुळे आमच्यासमोर हे डोळ्यात धूळ गेल्याचं नाटक करायचं नाही. चला आता खरं खरं सांगा. मामा आत्याचे हे शब्द ऐकताच पौर्णिमेचा आतापर्यंत आवळून धरलेला संयमाचा बांध पार फुटला. पौर्णिमा आत्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तिने क्षणाचाही विचार न करता स्वतःला प्रियाच्या छातीशी झोकून दिलं. प्रियाने तिला तात्काळ आपल्या कुशीत शिरकावून घेतलं आणि दोन्ही हातांनी तिला घट्ट आवळलं. पौर्णिमा प्रियाच्या छातीवर डोके ठेवून लहान लेकरासारखी धाय मोकळून रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज त्या शांत चौकात घुमू लागला होता. तिचा श्वास अडखळत होता. अंग वेदनेने आणि संतापाने थरथरत होते. आत्तू, माझं मन तुटलंय हो. माझं मन पार तुकडे तुकडे झाले हो आत्तू. पौर्णिमा रडत रडत आक्रोशाने म्हणाली, मी मी काय वाईट केलं ग? मी फक्त त्यांच्यावर प्रेमच केलं ना. अरे प्रेम हे तर प्रेमच असतं ना आत्तू. तुमचं मामाचं जगातील सर्वांचं सेम असतं ना. मग माझ्याच प्रेमाला त्यांनी एवढी अमानुष शिक्षा का दिली? प्रियाच्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. तिने पौर्णिमेच्या पाठीवरून मायेने हात फिरवत तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. बाळा शांत हो. माझी सोन्या, शांत हो ना बेटा. नाही आत्तू, मी कशी शांत राहू? पौर्णिमेने प्रियाच्या कुशीतून मान वर केली. तिचे दोन्ही गाल प्रियांशच्या चपकारांनी लाल पडले होते आणि डोळ्यात अथांग वेदना होती.
ती शिवमराजांकडे पाहत रडत म्हणाली, मामा बघा ना, तुमच्या भावी पाटलांनी काय केलं. दोन दोन कानाखाली आवाज काढलाय माझ्या. मी काय एवढा मोठा गुन्हा केला होता का मामा? मी फक्त त्यांना एवढंच म्हणाले की माझं तुमच्यावर प्राणापलीकडे प्रेम आहे. या एका वाक्याची एवढी मोठी भयंकर शिक्षा असते का मामा? शिवमराजांच्या डोळ्यात प्रियांशच्या या कृत्याबद्दल भयंकर राग आणि पौर्णिमेसाठी प्रचंड वेदना दाटून आली होती. त्यांनी पौर्णिमेचे ते सुजलेले गाल आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यात घेतले. पौर्णिमा बेटा, शिवमराजांचा आवाज गजबजला होता. त्या नतद्राने तुझ्यावर हात उचलला ना? एका स्त्रीवर, आणि तेही स्वतःच्या रक्ताच्या नात्यावर. त्याचा हा गर्व मी एका मिनिटात उतरवतो. थांब. नाही मामा. पौर्णिमेने शिवमराजेंचे हात घट्ट पकडले. त्यांना काही बोलू नका. त्यांना शिक्षा देऊ नका. कारण कारण त्यांनी मला मारलं, पण मारताना त्यांच्या स्वतःच्या हाताला थरकाप सुटला होता मामा. त्यांच्या डोळ्यात मला नाकारण्याच्या मागे लपलेली प्रचंड असह्यता दिसली मला. प्रियाने पौर्णिमेची गाल हळूच गोंजारला. प्रिया अत्यंत हळव्या आणि समंजस आवाजात म्हणली, पौर्णिमा, तू अस्मीची लेक आहेस ना? पौर्णिमा, तू अस्मीची लेक आहेस. या वाड्याची तुळस आहेस ग. आणि प्रियांश, तो दिसायला जितका लाकडासारखा कडक आणि रागीट वाटतो ना, तितकाच तो आतून तुझ्या भविष्याची काळजी करणार आहे. तू लहान तू लहान आहेस. तुझं करिअर, तुझं शिक्षण, वाड्याची प्रतिष्ठा, या सगळ्या विचारांच्या चक्रव्यूहात तो स्वतःला जाळून घेतोय ग बाळा. मला माहित आहे अत्तू. पौर्णिमेने आपले अश्रू हाताच्या मागूनच पुसले. तिच्या चेहऱ्यावर त्या वेदनेतही एक भयंकर ठामपणा आला. मला माहित आहे ते घाबरतायत. ते जगाला घाबरतायत. ते स्वतःच्या प्रेमाला घाबरतायत. पण मी नाही घाबरत आत्तू. आज त्यांनी मला नाकारलं असेल, मला मारलं असेल, पण मी माघार घेणाऱ्यांपैकी नाही. शिवमराजे तिची ती हिंमत पाहून अचंबित झाले. पौर्णिमेने स्वतःचे हात दोन्ही हात जोडून आपल्या आत्या मामांच्या पायाला स्पर्श केला आणि थेट शिवमराजांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, मामा, मला आज तुमच्याकडून एक वचन हवंय. बोल बेटा, काय वचन हवंय तुला? शिवमराजेंनी विचारलं. आज माडीवर जे काही घडलं ते या वाड्याच्या बाहेर किंवा माझ्या बाबांच्या कानावर जाता कामा नाही. ही आपली वाड्याची गोष्ट आहे. आपल्या नात्याची गोष्ट आहे. मी माझ्या प्रेमाची लढाई स्वतः लढणार. पौर्णिमा आक्रमकपणे म्हणाली. प्रियांश, राजेंना वाटतंय ना की मी लहान आहे, माझे हे फक्त आकर्षण आहे. मग मी दाखवून देईन त्यांना. एका एका दिवशी याच वाड्यात सर्वांसमोर याच प्रियांश राजेंना माझ्या प्रेमाची कबुली द्यायला लावी. ही माझी तुम्हा दोघांना शपथ आहे. प्रिया आणि शिवमराजे थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिले. प्रियाने तिला ओढून पुन्हा एकदा छातीशी घट्ट धरलं. तू साक्षात भवानी आहेस ग बाई बेटा. तुझं प्रेम, हा हट्ट आणि ही पवित्रता नक्की जिंकेल. सगळे खाली आले. वाड्याच्या मोकळ्या पटांगणात पूजेचा उत्साह अजूनही ओसंडून वाहत होता. तितक्यात वंश धावतच आबासाहेब, शिवमराजे आणि त्याच्या बाबांकडे म्हणजे अतुलच्या दिशेने आला. त्याचा चेहरा आनंदाने अक्षरशः फुलला होता. बाबा, आबासाहेब, मामा. वंशने मोठ्या उत्साहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माझ्या एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचा फायनल रिझल्ट आलाय आणि गव्हर्नमेंटच्या एका मोठ्या ड्रीम प्रोजेक्टसाठी माझी थेट निवड झालीये. हे ऐकताच वाड्यात आनंदाचा जणू स्फोटच झाला होता. ढोल ताशांचा गजर चालू असताना आबासाहेबांनी वंशला घट्ट मिठी मारली. शिवमराजे आणि वाड्याच्या सर्वांनीच त्याच्यावर आनंदाचा वर्षाव केला. अतुलच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तरळले. त्यांनी शिवमराजेंच्या खांद्यावर हात ठेवला आणि मिश्किलपणे हसत म्हणाला, शिवम, आता आपण एकमेकांना दिलेलं ते जुनं वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे असं वाटतंय. प्रियाने पटकन पुढे येत अत्यंत उत्सुकतेने विचारलं, काय हो भाऊजी, कधी येत आहे मग जान्हवीताईंना घेऊन आमच्या शिवंशीला बघायला आणि नातं पक्क करायला? प्रियांश, जो नुकताच आपल्या हाताची जखम सावरून खाली आला होता, त्याने हे ऐकलं आणि तो लगेच म्हणला, बाबा, म्हणजे वंशसाठी हे सगळं चाललंय का? शिवमराजेंनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसत विचारलं, हो प्रियांश, काय झालं? तुझा काही आक्षेप आहे का यावर? प्रियांशच्या ओठावर एक अत्यंत दिलखुलास आणि आदरयुक्त हसू आलं. तो हात जोडून अत्यंत प्रेमाने म्हणाला, अजिबात नाही बाबा. आपल्या शिवांशी दी साठी वंश एकदम परफेक्ट आहे. आय मीन, आपले वंश जिजू अगदी योग्यच आहेत. एरवी कडक आणि रागीट असणाऱ्या प्रियांशच्या तोंडून वंश जिजू हा आदराचा शब्द ऐकताच तिथे उपस्थित असलेले आबासाहेब, शिवमराजे, प्रिया आणि सगळेच जण मोठमोठ्याने हसू लागले. वातावरणातील सगळा ताण क्षणार्धात विसरून गेला होता.
तर आपल्या कथेतील पहिली लव्ह स्टोरी आता कुठे खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. तर ही आहे अरेंज लव्ह मॅरेज स्टोरी. तर ही तुम्हाला ऐकायला आवडेल का? हे कमेंटमध्ये पण सांगायचं आहे बरं का. तर चला, तळमजल्यावर सगळेजण पंक्तीत बसून पुढच्या कार्यक्रमाची आखणी करतच होते. तर मग ठरलं. आबासाहेब आपल्या रोखठोक आवाजात म्हणले, येत्या रविवारी शुभमुहूर्त आहे. अतुल, तुम्ही संपूर्ण कुटुंबासह अधिकृतपणे शिवांशीला मागणी घालायला वाड्यावर यायचे. पौर्णिमा, जी एका कोपऱ्यात उभी राहून हे सर्व पाहत होती, तिच्या ओठांवर शिवांशी दी आणि वंशसाठी एक गोड हसू आलं. तिची नजर क्षणभरासाठी लांब उभे असलेल्या प्रियांशवर गेली. प्रियांशनेही तिच्याकडे पाहिलं. त्याच्या हाताला बांधलेली पट्टी आणि तिच्या चेहऱ्यावरचा ठामपणा, दोघांच्या नजरा भिडल्या होत्या. वादळ अजूनही शांत झालेलं नव्हतं, पण वाड्यात एका नवीन सुंदर नात्याची सुरुवात झाली होती. तर शिवांशी आणि वंशची लव्ह स्टोरी खूपच जबरदस्त आहे. तर ती आपण या स्टोरीमध्ये पुढे बघूयाच. तर चला वळूयात कथेकडे पुन्हा एकदा. वाड्याच्या भव्य चौकात अजूनही आनंदाच्या वातावरणाने न्हाऊन निघाला होता. ढोल ताशांचे ठोके हवेत गुंजतच होते आणि शिवांशच्या लग्नाच्या चर्चेने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. पण या सगळ्यात पौर्णिमेच्या काळजात चाललेली घालमेल फक्त ती प्रिया, अत्तू आणि शिवम राजेच जाणत होते. पौर्णिमेचे डोळे सुजलेले होते, पण ओठांवर एक अजब थंडगार शांतता होती. ती थेट आपली आई अस्मीकडे गेली. मम्मी, पौर्णिमेचा आवाज एकदम शांत पण ठाम होता. अस्मीने मागे वळून पाहिलं. बोल बेटा, काय झालं? चेहऱ्यावर असा थकवा का दिसतोय? मम्मी, मला आपल्या घरी जायचं आहे आत्ताच. पौर्णिमेने तिची पर्स हातात घट्ट धरत म्हटलं. अस्मीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि घड्याळाकडे नजर टाकली. पौर्णिमा, काय हा वेडेपणा आहे ग? अरे किती उशीर झालाय बघ बरं. आज रात्री सगळ्यांनी वाड्यावरच थांबायचं ठरलंय ना? पूजेचा प्रसाद, जेवण सगळं बाकी आहे ना? सकाळी जाऊ ना आपण शांतपणे. नाही मम्मी, पौर्णिमा एकाच वाक्यावर अडून बसली. मला अजिबात नाही थांबायचं इथे. मला घरी जायचं आहे. मला खूप अभ्यास करायचा आहे आणि तसंही हे घर तुझं आणि तुझ्या पप्पांचं आहे. वाड्याच्या लोकांचं आहे. माझ्या मम्मी पप्पांचं हक्काचं घर तिकडे आहे ना, मग मी इथे कशाला राहू? पौर्णिमेच्या तोंडून निघालेले हे शब्द एका धारदार सूर्यासारखे तिथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या कानावर पडले. माझ्या मम्मी पप्पांचं घर तिकडे आहे. या तिच्या वाक्यात लपलेला राग, स्वाभिमान आणि दुखावलेपण इतकं स्पष्ट होतं की अस्मीचा पारा पार चढला. पौर्णिमा, अस्मी संतापाने ओरडली. काय बोलतेस तू? हे असं कोण बोलतं ग? स्वतःच्या वाड्याबद्दल? लहानपणापासून याच वाड्यात खेळलीस वाढलीस तू? डोक्यात काय चाललंय तुझ्या? अस्मीचा हात रागाने वर उठणार तितक्यात शिवमराजे मध्ये आले. त्यांनी अत्यंत शांततेने आपल्या बहिणीचा अस्मीचा हात धरला आणि म्हणाले, अस्मी, शांत राहा. शिवमराजेंचा आवाज नेहमी सारखाच धीरगंभीर पण थेट काळजाला भिडणारा होता. काय चुकीचं बोलती ती? अगं, हे तिच्या मामाचं घर आहे ना? तिच्या हक्काचं, तिच्या बापाचं घर तर ते तिकडे आहे ना? मग जर लेकीला तिच्या स्वतःच्या घरी जावंसं वाटतंय तर तू कशाला चिडवतेस आणि मध्येच चिडतेस? जाऊ दे तिला. शिवमराजेंचा या शब्दावर प्रियांशसाठी एक सुप्त टोमणा लपलेला होता, जो थेट प्रियांशच्या काळजाला जाऊन लागला. पौर्णिमेने मान खाली झुकवली आणि म्हणाली, मामा, मी निघते मग. थांब बेटा, शिवमराजे प्रेमाने म्हणाले. अशी रात्रीची एकटी जाऊ नकोस. शिवांशी बेटा, इकडे ये. शिवांशी लाजत लाजत पुढे आली. हो बाबा, तुझ्या या पौर्णिमेला तिच्या घरी सोडून तिच्या पाशी राहा. चल. हो बाबा, नक्की, शिवांशी म्हणाली. तितक्यात शिवमराजेंची नजर बाजूला शांत उभे असलेल्या, आतून पूर्णपणे अस्वस्थ झालेल्या प्रियांशवर गेली. प्रियांशच्या डोळ्यात पौर्णिमेसाठी प्रचंड तडफड दिसत होती. प्रियांशच्या डोळ्यात पौर्णिमेसाठी प्रचंड तडफड दिसत होती. त्याला वाटलं होतं की निदान गाडीत तरी पौर्णिमेला सोबत नेता येईल, त्याच्याशी बोलता येईल, तिची समजूत काढता येईल आणि आणि तिला दोन कानाखाली मारल्याबद्दल माफी पण मागता येईल. शिवमराजेंनी मोठ्या रबाबात आवाज दिला. प्रियांश राजे, जरा इकडे या. प्रियांश पटकन पुढे आला. हो बाबा, मी सोडवतो ना दोघींना घरी, असं म्हणत त्याने खिशातून गाडीची चावी काढली. पण शिवमराजेंनी हात पुढे केला आणि अत्यंत थंड स्वरात म्हणाले, नाही, तू नाही सोडवायचंस त्यांना. दे ती गाडीची चावी इकडे. प्रियांश क्षणभर स्तब्ध झाला, पण बापाचा हुकूम मोडण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. एका आज्ञाधारक मुलासारखा त्याने
कसलाही विचार न करता गाडीची चावी बाबांच्या हातात ठेवली. पण त्याची नजर क्षणभरासाठी समोर उभ्या असलेल्या पौर्णिमेवर गेली. त्याला वाटलं की ती निदान त्याच्याकडे बघेल, तिच्या डोळ्यात तोच जुना लळा दिसेल. पण पौर्णिमेने क्षणाचाही विलंब न करता आपलं तोंड दुसरीकडे फिरवून घेतलं. माझ्यासमोर परत कधी तोंड दाखवू नकोस हेच शब्द प्रियांशने काही वेळापूर्वीच माडीवर तिला सुनावले होते. आज पौर्णिमेने ते शब्द त्याच्या तोंडावर फेकून मारले होते तोंड फिरवून. प्रियांशच्या छातीत एक भयंकर कळ उठली. बापाने चावी हिसकावून घेऊन त्याची पहिली अद्दल घडवलीच होती त्याला. शिवमराजेंनी मागे वळून मोठ्या उत्साहाने हाक मारली, "वंश बेटा, जरा इकडे ये बाळा." वंश पुढे आला. "हो मामा." शिवमराजेंनी त्याच्या हातात गाडीची चावी ठेवली आणि मिश्किलपणे हसत म्हणाले, "हे घ्या. आपल्या वाड्याचे होणारे जावई साहेब, तुमच्या या बहिणीला जरा घरी सोडून या. आणि हो, तुमच्या दोघांसाठी म्हणजे तुझ्यासाठी आणि शिवांशीसाठी आमच्या दोघांकडून, माझ्या आणि तुझ्या प्रिया आत्तूकडून एक छोटीशी अट आहे." "अट?" वंशने विचारली. "कसली अट?" "हो, अट." शिवमराजे हसून म्हणाले, "अधिकृतपणे नातं ठरवण्याच्या आधी तुम्हा दोघांना एकांतात बोलायला थोडा वेळ मिळायला हवा ना. एकमेकांचे विचार जाणून घ्या, गप्पा मारा आणि आम्हाला सांगा. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ." हे ऐकताच शिवांशीचा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता. अतुल पुढे आला आणि हसत म्हणाला, "ए शिवम, काय रे हे? त्या दोघी मुली आहेत आणि माझा मुलगा एकटाच आहे रे. सोबत पाठव ना कोणाला तरी बॉडीगार्ड म्हणून. माझा मुलगा खूप घाबरट आहे रे जरा." हे ऐकताच तिथे एक हाशा पिकला. आबासाहेब आपली काठी टेकवत टेकवत रोखठोक आवाजात म्हणाले, "अतुल, तुला काय वाटतं? तुझा मुलगा काय इतका घाबरट आहे होय?" वंश पटकन म्हणला, "अरे नाही आबासाहेब, मी कशाला घाबरेन? पण आबासाहेब, ही पौर्णिमा ही पौर्णिमा जरी माझी बांधलेली लहान बहीण असली ना, तरी ती या शिवांशी दीची ढाल आहे बरं का. ती मला शिवांशी दीशी नीट बोलू सुद्धा देणार नाही. सरळ घरी गेल्यावर म्हणेल, 'सोडलत ना आम्हाला? आता जा, तुमचं काम संपलं. निघा इथून.'" वंशच्या या वाक्यावर वाड्यात पुन्हा एकदा प्रचंड हशा पिकला. वंशही अतुल सारखाच चष्टेखोर होता. कारण पौर्णिमा होतीच तशी, मनात काही न ठेवणारी, तोंडावर बोलणारी आणि आपल्या शिवांशी दीची सावली बनून राहणारी. प्रभास तर आधीच आपल्या मित्रांसोबत घरी निघून गेला होता. आता उरला होता तो फक्त प्रियांश. शिवमराजेंनी प्रियांशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात बापाची एक वेगळीच हुशारी खेळत होती. ते म्हणाले, "प्रियांश बेटा, जा तू पण सोबत. तुझ्या या अभावी मेहुण्यासोबत जा. आता तो तुझा होणारा मेहुणा आहे. तर त्याची सोबत करणं आणि त्याला जपून नेणं हे तुझं कर्तव्य आहे ना." बापाची चाल प्रियांशच्या क्षणात लक्षात आली होती. प्रियांशला जणू वाळवंटात पाणी मिळाल्यासारखं झालं. तो क्षणार्धात तयार झाला आणि म्हणाला, "हो बाबा, नक्कीच. मी जातो ना सोबत." काळ्या रंगाची एसयूव्ही गाडी वाड्याच्या दिशे वे- वाड्याच्या वेशीतून बाहेर पडली. गाडी वंश चालवत होता आणि त्याच्या शेजारी फ्रंट सीटवर प्रियांश बसला होता. मागच्या सीटवर पौर्णिमा आणि शिवांशी बसल्या होत्या. गाडीत एक भयंकर गुदमरून टाकणारी शांतता पसरली होती. एरवी ज्या गाडीत पौर्णिमेचा खळखळून हसण्याचा आवाज, तिची बडबड आणि चिडवणं असायचं, तिथे आज फक्त आणि फक्त गाडीच्या इंजिनचा आवाज येत होता. प्रियांशचे हात स्टेअरिंगवर नसले तरी त्याचे डोळे सतत गाडीच्या मध्यभागी असलेल्या रिव्ह्यूवर म्हणजे मिररवर, आरशावर खिळलेले होते. तो आरशातून पौर्णिमेच्या चेहऱ्यावरचा एक एक भाव टिपण्याचा प्रयत्न करत होता. तिचे ते लाल झालेले गाल, सुजलेले डोळे आणि ओठांवरची ती जखम बघून प्रियांशचं मन आतून खाक होत होतं. पण पौर्णिमा पण पौर्णिमा तिने एकदाही आरशात पाहिलं नाही. ती खिडकीबाहेर पसरलेल्या अंधाराकडे एकटक पाहत होती. तिचे हात घट्ट आवळलेले होते. तिची ती शांतता प्रियांशसाठी कानाखाली मारलेल्या चापटीपेक्षाही कितीतरी पटीने भयानक होती. शिवांशी स्वतःच्याच विश्वात हरून गेली होती. वंश गाडी चालवता चालवता आरशातून शिवांशीकडे बघायचा आणि शिवांशीशी नजर मिळताच लाजून ती खाली बघायची. पण या दोन प्रेमी जीवांच्या मध्ये प्रियांश आणि पौर्णिमेचा
पौर्णिमेचे वादळ शांतपणे धगधगत होते. शेवटी गाडी पाटलांच्या वाड्यासमोरून पौर्णिमेच्या घरी येऊन थांबली. घरात कोणीच नव्हतं. आजी आजोबा आजी आजोबा सुद्धा पूजेसाठी वाड्यावरच थांबले होते. संपूर्ण घर शांत आणि अंधारात बुडाले होते. पौर्णिमेने पुढे होऊन मुख्य दरवाजाची चावी लावली. दार उघडले. घरात सर्व लाईट्स लावल्या. ती फिरली आणि वंशकडे बघून अत्यंत फॉर्मल आवाजात म्हणली, "बरं वंश दादा आणि शिवांशी दी, तुम्हा दोघांना काही हवंय का? चहा, पाणी, कॉफी? तिकडे किचन आहे, बनवून घ्या." मग तिने संपूर्ण हॉलकडे हात केला आणि म्हणाली, "आणि हे बघा, हे संपूर्ण घर तुमच्या दोघांसाठी, तुमच्या दोघांना बोलण्यासाठी मोकळं आहे. तुम्हाला इथे कोणालाही घाबरायची गरज नाही. अगदी कोणालाही नाही." हे बोलताना तिने एक अत्यंत तिरका, तिखट आणि विषारी कटाक्ष समोर उभ्या असलेल्या प्रियांश राजांकडे टाकला. कोणालाही घाबरायची गरज नाही या वाक्यावर तिने प्रियांशचा अहंकार पुरता धुळीत मिळवला होता. प्रियांश तिथे शांत उभा राहिला. पौर्णिमा त्याच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. हे पाहून आतून त्याचा ताव सुटत होता. तो एरवी कितीही कडक आणि ड्रामेबाज असला तरी आज पौर्णिमेच्या या अथांग शांततेसमोर तो पुरता हतबल झाला होता. पौर्णिमा वंशकडे बघून म्हणाली, "मी जाते माझ्या रूम मध्ये दी. तुमचं बोलणं झालं की वर या." शिवांशीने लाजून मान हलवली आणि हो म्हणाली. पौर्णिमा कोणाकडेही न बघता तडक किचन मध्ये गेली. तिने फ्रीज उघडला. एका काचेच्या वाटीत 2 मोठे रसरशीत गुलाबजाम घेतले. पाण्याची बाटली घेतली आणि कोणाशीही एकही शब्द न बोलता पायऱ्या चढून आपल्या रूम मध्ये निघून गेली. रूम मध्ये जाऊन तिने दरवाजा बंद केला, कपडे चेंज केले आणि एका साध्या कॉटनच्या गाऊन मध्ये ती कम्फर्टेबल झाली. पण तिच्या डोळ्यातील अंगार अजूनही कायम होता. खाली हॉलमध्ये प्रियांश तिथेच उभा होता. वंश आणि शिवांशी एकमेकांकडे बघून काय बोलावे या विचारात अडकले होते. प्रियांशच्या मनात विचार आला, "मी इथे उगाच कबाब मध्ये हड्डी कशाला बनू?" वंशाने दिला बोलायला एकांत हवाय आणि मला मला त्या जिद्दी मुलीशी बोलण्याशिवाय आजची रात्र घालवता येणार नाही. प्रियांशने एक लांब श्वास घेतला. तो वंशकडे बघून म्हणला, "वंश, तुम्ही दोघं बसा आरामशीर. बोला. मी जरा टेरेसवर जाऊन हवेत बसतो." वंश हसला आणि म्हणाला, "हो चालेल, जा ना प्रियांश राजे." प्रियांशने हळूच पावले टाकत पण तो टेरेसवर न जाता थेट पहिल्या मजल्यावर असलेल्या पौर्णिमेच्या रूमच्या दरवाजासमोर येऊन थांबला. पौर्णिमेची रूम. पौर्णिमेचा पौर्णिमा बेडवर पाय दुमडून बसली होती. समोर स्टडी टेबलवर पुस्तके उघडी होती, पण तिचे लक्ष पुस्तकात नव्हतं. तिच्या हातात ती गुलाबजामची वाटी होती. ती चमच्याने गुलाबजामचा एक तुकडा तोंडात टाकत होती, पण तिचे डोळे दरवाजाकडेच होते. तिला पक्क माहित होतं की तो कडक, रागीट आणि स्वतःला रॉयल समजणारा प्रियांश राजे तिच्या मागे इथे आल्याशिवाय राहणार नाही. आणि टक 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 दरवाजावर अगदी हळूच पण स्पष्ट टकटक झाली. पौर्णिमा ओठांच्या कोपऱ्यात एक भयंकर विजयी आणि तुच्छतेचे हसू आलं होतं तिच्या. तिने गुलाबजामचा दुसरा तुकडा तोंडात टाकला, चमचा वाटीत ठेवला आणि शांत आवाजात म्हणाली, "दार उघडच आहे, आत या राजे." दरवाजा हळूच ढकलला गेला. समोर प्रियांश उभा होता. त्याच्या पांढऱ्या कुर्त्याची बाही थोडी वर सरकलेली होती. हाताला बांधलेली पट्टी स्पष्ट दिसत होती. त्याचे डोळे लाल झाले होते आणि चेहऱ्यावर एकाच वेळी राग, असह्यता आणि तीव्र पश्चाताप दिसत होता. तो आत आला आणि त्याने मागे वळून दरवाजा हळूच ढकलून घेतला. पौर्णिमा बेडवरून उठली नाही. ती तशीच बसून होती. तिच्या हातात अजूनही ती गुलाबजामची वाटी होती. "तुम्ही इथे कशाला आलात प्रियांश राजे?" पौर्णिमेचा आवाज इतका थंड होता की रूम मधलं तापमान एकदम खाली घसरलं. "तुम्हीच मला म्हणाले होता ना, माझ्या नजरेसमोरून निघून जा. मला तुझं तोंड दाखवू नकोस. मग आता कशाला आलात? माझं हेच तोंड बघायला?" प्रियांशने एक भयंकर लांब श्वास घेतला आणि त्याच्या छातीची उघडझाप होतच होती. तो हळूच पावलं टाकत तिच्या बेडजवळ आला. "पौर्णिमा." त्याचा आवाज नेहमी सारखा कडक नव्हता. त्यात एक थरथराट होता. "तू तू वाड्यात बाबांसमोर आणि सगळ्यांसमोर असा ड्रामा का केलास ग?" "ड्रामा?" पौर्णिमा भयंकर मोठ्याने हसली. तिच्या हसण्यात इतकं दुःख आणि इतका राग होता की प्रियांशची मान आपोआपच खाली झुकली. "मी ड्रामा केला? वा,
प्रियांश राजे, वा, काय बोलताय तुम्ही? मी ड्रामा केला म्हणे. कानाखाली मारणारे तुम्ही, माझं प्रेम नाकारणारे तुम्ही, माझं मन तुडवणारे तुम्ही, आणि मी माझ्या हक्काच्या घरात यायचा हट्ट केला तर तो ड्रामा झाला का? पौर्णिमा, मी मारलं कारण तू मला भाग पाडलंस. प्रियांशचा राग पुन्हा एकदा अनावर झाला. तो पुढे झाला आणि तिची वाटी धरलेला हात पकडणार. तितक्यात पौर्णिमेने त्याचा हात जोरात झटकला. झटक करून, हात लावायचा नाही मला प्रियांश राजे. पौर्णिमा बेडवरून तडक उठली. उठून उभी राहिली. ती थेट त्याच्या जवळ आली. तिची उंची त्याच्या छातीपर्यंतच येत होती. पण तिच्या डोळ्यातला भडकलेला निखारा प्रियांशला जाळून भस्म करायला पुरेसा होता. प्रियांश राजे, या पौर्णिमेच्या वर आणि मनावर हात उचलायचा हक्क तुम्ही मगाशीच गमावलाय. पौर्णिमा त्याच्या डोळ्यात डोळे घालून गरजली. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही दोन कानाखाली मारल्या, मला नाकारलं म्हणजे मी घाबरून कोपऱ्यात बसून रडत बसेल का? मी अस्मीची आणि एसीपी चैतन्याची लेक आहे, लक्षात ठेवा. आणि त्या वाड्याची होणारी कुलवधू आहे. बापरे, किती उघड उघड चॅलेंज दिलं होतं तिने पौर्णिमेने प्रियांश राजेंना. पौर्णिमा, बंद कर हा कधीही पूर्ण न होणारा हट्ट तुझा. प्रियांश संतापाने तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला जवळ ओढत म्हणाला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. काय समजतेस तू स्वतःला? प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुला? की फक्त 4 पुस्तके वाचून आणि मालिका बघून प्रेम प्रेम करायला लागलीस? माझं शिक्षण, वाड्याची प्रतिष्ठा, माझं भवितव्य आणि तुझं करिअर, या सगळ्यांचा विचार केलास का कधी? पौर्णिमेने त्याच्या ताकदीला अजिबात न घाबरता थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या ओठांच्या जखमेतून अजूनही हलकासा लालसर डाग दिसत होता. हो, कळतो ना मला प्रेमाचा अर्थ, पौर्णिमा आक्रमकपणे म्हणाली. तिचे शब्द प्रियांशच्या छातीवर थेट प्रहार करत होते. प्रेम म्हणजे तुमच्यासारखं जगाला घाबरून पळून जाणं नाही. प्रेम म्हणजे स्वतःच्या भावनांना कुलूप लावून दुसऱ्याच्या कपाळावर पाय देणं नाही. तुम्ही घाबरट आहात प्रियांश राजे, घाबरट. तुम्ही स्वतःच्या प्रेमाला घाबरता. तुम्ही या समाजाला घाबरता. म्हणून तुम्ही आज माझ्यावर हात उचललात प्रियांश राजे. तो म्हणाला, मी घाबरट नाहीये. प्रियांशने तिच्या खांद्याची पकड अजून घट्ट केली. मग का मारलत मला? पौर्णिमेच्या डोळ्यातून अश्रू घसरले. पण तिची टशन जराही कमी झाली नव्हती. सांगा ना, जर तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही तर मला मारताना तुमच्या हाताला थरकाप का सुटला होता? मला नाकारताना तुमच्या डोळ्यात ते असह्यतेचे पाणी का आले होते? बोला ना राजे, उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. प्रियांश निरुत्तर झाला. त्याच्या ओठांची हालचाल थांबली. पौर्णिमेने अचूक त्याच्या मर्मावरच बोट ठेवलं होतं. पौर्णिमेने हळूच स्वतःचे खांदे त्याच्या पकडीतून सोडवून घेतले. ती मागे सरकली आणि टेबलवरची ती गुलाबजामची वाटी उचलली. तिने चमच्याने गुलाबजामचा एक तुकडा उचलला आणि प्रियांशच्या अगदी जवळ जात त्याच्या चेहऱ्यासमोर तो चमचा धरला. हे काय आहे प्रियांश राजे? पौर्णिमेने विचारलं. प्रियांशने तिच्याकडे संताप आणि आश्चर्याने पाहिलं. पौर्णिमा, तू वेडी झाली आहेस का? उत्तर द्या, हे काय आहे प्रियांश राजे? गुलाबजाम आहे तो, प्रियांश चिडून म्हणाला. पौर्णिमा म्हणाली, हो, हा गुलाबजामच आहे. गोड, रसरशीत. पौर्णिमेच्या चेहऱ्यावर एक अजब रहस्यमय हसू आलं. पण जर मी यात तिखट कालवलं ना, तरी सुद्धा हा दिसायला असाच गोड दिसेल बरं. तुमचं प्रेम आणि तुमची ही तत्व पण अशीच आहेत प्रियांश राजे. वरून खूप शिस्तबद्ध, रॉयल आणि कडक वाटतात. पण आतून आतून तुमच्या मनात फक्त आणि फक्त भीतीचा तिखटपणा भरलाय. पौर्णिमेने तो तुकडा स्वतःच्या तोंडात टाकला आणि वाटी टेबलवर ठेवली. तिने थेट प्रियांशच्या छातीवर आपला एक हात ठेवला. थेट तो त्याच्या हृदयाच्या ठोक्यांवरच. प्रियांश राजे, आज या खोलीत माझ्या स्वतःच्या घरात मी तुम्हाला एक चॅलेंज देते. पौर्णिमेचा आवाज कमालीचा शांत आणि तितकाच भयानक ठाम झाला होता. प्रियांश राजे तिच्याकडे एकटक पाहत राहिले. तुम्ही मला मारलत ना? तुम्ही मला माझं मन तोडलत ना? आता बघा. पौर्णिमा तुमच्या जवळ आली. तिच्या नजरेत राग जाणवत होता. येत्या काही दिवसात याच वाड्यात तुम्ही पूर्ण पाटलांच्या आणि राजांच्या घराण्यासमोर स्वतःच्या पायावर उभे राहून तुम्ही स्वतः माझ्यासमोर गुडघे टेकणार. काय? गुडघे टेकणार. आणि हो, तुमच्या या तोंडाने जगाला ऐकू जाईल अशा आवाजात सांगणार की पौर्णिमा,
माझं तुझ्यावर प्राणापलीकडे प्रेम आहे. प्रियांशच्या काळजाचा ठोका चुकला. तिची ही टशन, हा आत्मविश्वास आणि ही जिद्द पाहून तो आतून पुरता पुरता हादरला होता. आणि जर आणि जर तुम्ही असं नाही केलंच प्रियांश राजे, पौर्णिमेने तुच्छतेने हसत त्याच्याकडे बोट दाखवलं. जर या पौर्णिमेचं तर या पौर्णिमेचं नाव बदलून ठेवा. आजपासून तुमची आणि माझी ही रेशमी नात्यांची लढाई सुरू झाली आहे. आता बघूया तुमचा अहंकार जिंकतो की माझं पवित्र प्रेम. प्रियांश काही बोलणार तितक्यात खाली टेरेसच्या पायऱ्यांवरून वंशच्या हसण्याचा आवाज आला. पौर्णिमेने लगेच मागे सरकून दरवाजाकडे बोट दाखवले. आता जा इथून. तुमच्या भावी मेहुण्याला संशय यायला नको. आणि हो, जाता जाता दरवाजा बाहेरून व्यवस्थित लावून घ्या. राजेसाहेब. पौर्णिमेने अत्यंत रुबाबात पाठीशी हात बांधून त्याला हुकूमच सोडला होता. प्रियांश तिथून तिथेच काही क्षण उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पौर्णिमेबद्दल एक प्रचंड राग होता, पण त्या रागाच्या खाली एक अथांग अथांग प्रेमाचा समुद्र उकळत होता. प्रियांश एक शब्दही न बोलता मागे फिरला. त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर पडला. जाताना त्याने मागे वळून पाहिलं. पौर्णिमा अजूनही तशीच रुबाबात उभी होती. तिच्या डोळ्यात प्रियांशला नमवण्याची आणि जिंकण्याची एक अनोखी चमक होती. प्रियांशने दरवाजा बंद केला आणि छताच्या दिशेने पायऱ्या चढू लागला. त्याचे हात थरथरत होते. त्याला कळून चुकले होते की हे युद्ध आता साधे उरले नाही. ही नियतीची आणि रेशमी बंधांची अशी एक गाठ पडली होती, जी सोडवणं स्वतः प्रियांशच्याही हातात उरलं नव्हतं. तो मनातच म्हणला, पौर्णिमा, फक्त काही चुकीचं पाऊल उचलू नको. नाहीतर वेळेच्या आधीच मला माझा खूप मोठं पाऊल उचलावं लागेल. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.